कर्ण की गागर का खेल कैसा के पाप धुले पश्चाताप ना धुले। यार काय करतोय तू? खाली बस. तुला माहिती नाही मी भेसळयुक्त दूध विकतोय आणि आपल्याला जर पुढे जायचं असेल तर असंच भेसळयुक्त दूध तयार करून विकावं लागेल. आपल्याला पैसे कमवायचे असेल ना तर असं काहीतरी 2 नंबरचा धंदा विकून आपल्याला पैसे कमवावे लागतील. तुला करोडो रुपये छापायचे असतील ना तर माझा पार्टनर बन, माझ्यासोबत ये, आपण दोघं मिळून व्यवसाय करू. तू शेतकरी नाही, गाय नाही तुझ्याकडे, म्हशी नाही, काय नाही, तू दूध आणतो कुठून? अरे भाऊ ते सगळं जाऊ दे, आपल्याला जर पुढे जायचं असेल ना असंच काहीतरी करावं लागेल तरच आपण पुढे जाऊ. तू माझा पार्टनर बन, आपण दोघं मिळून पैसे कमवू. चालेल चालेल, आपल्याला ना मग बकासूरच बनावं लागेल. काय नाही चाललंय काय रे, काय चाललंय? काय नाही दादा, काय नाही. काय करते ते दिसत नाही मला आणि म्हणता काय करत नाही. तेच म्हणलं, महाराष्ट्रात एवढं दूध येतं कुठून? भेसळ दूध विकता होय तुम्ही? हा, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय आणि सामान्य माणसाच्या जीवाशी खेळताय तुम्ही. अरे दादा तू आम्हाला सांगू नकोस, गेली 10 वर्ष झाला आम्ही हाच व्यवसाय करतोय. आम्ही दुधासोबत पनीर विकतोय, दही विकतोय, सगळं भेसळ विकतोय. तुला जर पुढे जायचं असेल तर तू सुद्धा आमच्या सोबत ये, आपण सगळे मिळून व्यवसाय करू आणि पुढे जाऊ. बरोबर आहे का? बरोबर आहे. हे जर भेसळ नाही केलं ना आपण लवकरात लवकर मोठे होणार नाही, करोडपती पण बनणार नाही. हा हे बरोबर. केलं पाहिजे आपल्याला. अरे बाबा, तुमच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये काय, आणि हे काही जास्त दिवस चालणार नाही तुमचं काळा बाजार. आणि तुम्ही हे करून लोकांच्या जीवाशी, आरोग्याशी खेळताय, हे चुकीचं आहे. हे काही जास्त दिवस तुमचं चालणार नाहीये. फक्त तुम्हाला हे काळा बाजार बंद करण्यासाठी IAS ऑफिसर तुकाराम मुंडे साहेब तुम्हाला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, बघितलं का, तुकाराम मुंडे साहेबांचं नाव घेतलं की भेसळखोर गांडीला पाय लावून पळून गेले. हा, काय वाटते तुम्हाला? भेसळखोरांच्या गांडीवर लात आणि तुकाराम मुंडे साहेबांना आपली सगळ्यांची साथ. काय वाटतं मित्रांनो, मला कमेंट मध्ये सांगा. जय महाराष्ट्र.